ए जे ह्याला चांगल्या दवाखान्यात पाठवलं का पण वासव कसली गाडी सोडली. तू म्हणे दीदी हा आणि येते मयुरी दीदी ते हा बोलत. मयुरी दीदी. हे नाही बाकीचं मी अग आकाश दादा आहे तो. हा कसं हो वरती प्रथमेश दादा आहे त्याच्या तरी सनी दादा. रामानं मागवलंय डाईटसाठी तिच्या. सो आता आमची मॉर्निंग झाली आणि आम्ही दादाच बिर्याणीमध्ये आलो. रामानं मागवलंय डाईटसाठी तिच्या चिकन काय लेग पीस. सातारा म्हटलं दादाच बिर्याणी खूप भारी हॉटेल. जर साताऱ्यात तरी कोण आलं तर नक्की. सो हा आलेला आहे दालचा. एवढी भूक लागली की प्रत्येकाने ब्लॉग घ्यायचाच विसरला. हो तेच खूप जास्त भूक लागली मला म्हणून विसरलं ब्लॉग घ्यायचं. मला असं वाटतं की दादाजमध्ये द बेस्ट दालचा मिळतो असं मला वाटतं. माझं खूप फेवरेट आहे. मी म्हणजे दादाच बिर्याणी आहे पण मी बिर्याणी नाही खाल्लाय तिथं दालचा खाल्लाय. येस रेपटो डायरेक्ट रेपटो. सेकंड हॅलो हाय पाहिजे हाय पाहिजे खाली बस नीट बस हाय पाय. ओगो ओगो मोठं लोडीचं बोल. तोंड बघ. जोय 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 जोय. मला वाटतं तू अर्धी दिली पाहिजे घरतीला. ती खूप मोठी आहे तोंडात. तोंड खा खाऊ मी एन्जॉय खुशी होईल ना. आता डिस्टर्ब पण नाही करणार तिला म्हणून वाटतं तर. की आपण घेऊ ना. काय म्हणते मम्मी हो मी एक देऊ तिला. काय तिला एक नाही किती पण ते कमीच. वाटाणा दिलं केवढा आता किती मूठ भरून वाटाणा दिला की तोंड कसं करतात काय नाही. मला खातीच का. खाऊ. चण पापड मेरा चण पापड. देत नाही तुला खायला देत नाही का कोण. आणि बी पाणी तुला खाण्याचं आहे का. आणली नाही माझं काही नाही. मम्मी बसली आमची रामाला फोटो दाखवत. कसं आहे यू सिंग घमटाना. प्रतीक बोलते लहानपणीचा. आई दीदी बघ. दीदी खूपच क्यूट होती पण लहानपणी पण. कसली क्यूट दिसते बघ. चिवता या शिग. छान दिसते. दीदी तर मला डोक्यातच जायचे. दीदी म्हणून तर मी 3 वेळा घर सोडून पळून गेलेलो. माची पेठ पर्यंत जायचो. लहानपणी होत. हा. सेम फोटो आहे तुमचा हा घोड्यावरचा. तू कसं दिसतोस दीदी आणि तू. वरती त्याला जशी राग आली बया. ती लहानपणापासून माझ्यावर दमदाट्या करायची दीदी. अरे हे आमच्या शाळेतल्या बाई होत्या. हो माहिती की प्रत्येक शाळेत वेगवेगळ्या ह्याच्यातल्या यायची. माती खायसाठी त्याला माती. हो मला आहे ना ते जे खाली हे आहे ना ते नरसिंहाचं मंदिर त्याच्या मागं न्यायची मला म्हणायची आणि जबरदस्ती न्यायची आणि म्हणायची ऐक ना खा ही माती खा. म्हणायचं अगं दिदी नको मला आवडत आहे म्हणायची माती ही खा. आणि माती खाल्ली की नाही त्याची नशा झाली की लगेच 2 मिनिटं थांबायची आणि लगेच पेन्सिल काढायची
ते माझ्या ते पेन्सिल का आता पेन्सिल का आता पेन्सिलची नशा कर बाई आणायची. सगळ्या तिने डान्स मध्ये कुठच राहिलेले असं नाही, सगळ्या डान्स मध्ये मग त्याच्यानंतर आता पण चांगला डान्स करते रे. तिला किती इंजेक्शन दिले त्याच्यानंतर दिदीला पाच मस्तीच जिरली. कोर्सच केला आणि करावा लागला. माझा पण सेम असा फोटो आहे. ट्विनीज. कुठल्या सांग बरं ओळख बरं कुठले खालचा गंगापुरीतला फोटो आहे. खरं वाटलं खालचा. गंगापुरी आहे ही? हा भैया कुठे आहे त्याच्यात बघा. तू कशाला शूट करत बसला? काय म्हटली परत एकदा बोल काय हेच डायलॉग परत एकदा जनतेला ऐकू दे बोल. तू कशाला शूट करत बसलाय जा. हिला एक लई सवय जरा काय आंघोळ कशी घातली आज बघ की. हे दुखतं निघाली वाटतं. निघाल झोप खाली झोप. अगं माझी बबडी, अगं माझी बबडी, अगं माझी खाली झोप. पाळण्यातला दीदी आणि प्रतीक. असं वाटतं. अच्छा मारा, अच्छा मारा. दीदी ऍक्टिव्ह होती म्हणजे शाळेत. अच्छा अच्छा मारा. काय करता माझ्या कुठं गेली तू, कुठं गेली तू, कुठं गेली तू. माझी पप्पडी शाळेने आजचे दिवस पापी गेला परत तुझ्या तोंड पुष्पणी आंघोळ घातली आता. हो आज घातली की आंघोळ. ते मोठं बटलं. आजी छान होती तुझी दिसायला एकदम फिट. हे हाफ फेस कट छान होता एकदम गाल वगैरे. दीदी कोण कोणी ओळख चला आता दाखव इकडे दाखव कोण कोणी दाखव. तू म्हणे दीदी. हा आणि हे ते मयुरी दीदी ते हा बोलले. मयुरी दीदी. हे नाही बाकीचं मी था अग आकाश दादा आहे तो. हा कसं हो वरती प्रथमेश दादा आहे त्याच्या तरी सनी दादा आहे. काय बोलतो. गंगापुरीतली गँग आहे सगळी. प्रथमेश दादा तुम्ही तुम्ही कसं. अगं आशिष वनुताईचा मुलगा. वनुताईचा मुलगा नाही का सोना आहे ना ती नाही हा नाही दीदीच हा, वाटतं दीदी मला. वाटतं मला पण दीदीच वाटतं. त्यांचं काय एक चाललंय काय आधीच्या वेळेला कसलं मस्त ब्लाऊज फुग्याच्या बाहेर. हे आत्ता सारखं तोंड केलं असतं. फेवरेट होतो मी लई शाळेत सगळ्यांचा. आणि माझे कपडे तर असले आवडायचे ना मॅडमला. एकदम डिसेंट छान. काय आपण कुठलं आहे रे ती आता मला काहीच कळायचं. ती विनोद दादा आहे ना विनोद दादा त्यांची मम्मी. कोण आहे ते तू आहेस ना. नाही एवढा गोंडस मी नव्हतो. दीदी आहे दीदी का? असेल हा. आणि आजी. तू काय म्हणायचं आजीला ते. लम्मी. डोळे कसले होते बघ तिचं त्यांचे. नाव होतं ना लक्ष्मी. हम्म. ते बाबा माझे म्हणायचे ना लक्ष्मी लक्ष्मी तिला. वा जय बघ. दाखव. हिरोईन. 90s बोलत्या. साडी कशी असते. हो कसं आहे. एवढ्यासाठी आपल्या यात छान दिसतं. तो एक खूप भारी फोटो आहे तुमचा ब्लॅक अँड व्हाईटवाला माझ्या फोनमध्ये. तू पाठवलेला आठवतं का ब्लॅक अँड व्हाईटवाला. सुधाचा पण पाठवलेला मी. दोघांना एका पाण्यात घातलं. जरा सुद्धा काहीतरी म्हणते हा काय म्हणते बोल. अगं बोल की 2 मिनिटे. खाल्लेलं सगळं वास उदासायला लागलं. पण काय झालं सांग तरी. ए जय ह्याला चांगल्या दवाखान्यात पाठवलं. का पण वास बघ कसली घाल सोडली. गरज आहे. शी. टाळ 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 चाललंय बसल्या बसल्या
नाहीतर काय अगं ते नैसर्गिक आहे, नॅचरल आहे मम्मी. नॅचरल बाकीच्याला नाही का तुला तर नॅचरल वेळात खाणं नाही, वेळात पिणं नाही म्हटल्यानंतर बाकीचा शोक खाणं नाही वेळेत पण पिणं वेळात आहे. तेच की बाकीचा शोक आहेच की. चलो लेट्स गो. ओके सो घरातल्या वार्ताला आल्यानंतर आम्ही आलेलो आहे इंगोली फार्म हाऊसला. आणि इथे इंगोली फार्म हाऊसला थोडंसं इथं काम चाललंय, ते बघू शकता. थोडंसं काम त्यांनी रेनोव्हेट करायला काढलंय. आणि रमा इथे शूटसाठी रेडी आहे. सो रेडी आहे रमा तू? सेटिंग ह्या लोकेशनपेक्षा हेच लोकेशन भारी वाटत होतं रमा. सो आज घेणार आहे रमा पॉडकास्ट आजचा ब्लॉग. सो बघूया आजचा ब्लॉग कसा होता. माझा ब्लॉग आजचा कसा वाटला, माझे फोटोज लहानपणीचे वगैरे ते कसे वाटले तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे 90 डेजचं चॅलेंज होतं ब्लॉगचं त्यात शावनी मॅडम आऊट झालेल्या आहेत. त्यामुळे आता फक्त मी, सईद आणि रामा आम्ही तिघंच राहिलो आहे. सो बघूया आमच्या तिघात कोण जिंकते कसं काय. व्ह्यूज थोडेसे वाढवले पाहिजेत आम्ही आणि थोडंसं कष्ट घेतलं पाहिजे. रामाचं काय, रमा हे ऑलरेडी गेममध्ये टॉपच आहे त्यामुळे काही सीन नाही. राहिला प्रश्न आमचा, माझा आणि सईदचा. सो बघूया.